बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. तर मी काय केलं माहिती आहे का, आज माझे जे वारकरी मित्र आहेत ना, त्यांना आयुष्याबद्दल विचारलं की वारकऱ्यांच्या आयुष्याबद्दल नाही तर सर्वसामान्य जी आपली माणसं आहेत ना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारलं की लोक कसे असते ते, म्हणजे बोलताना वेगळं बोलणार किंवा नंतर वागणं वेगळं असते याच्याबद्दल बोललो मी. आता तुम्हाला मी काय बोलतो हे तुम्हाला कळणार नाही, कारण मीच काय सांगलो मला कळलं नाही. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं कळेल. म्हणून नरदेह प्राप्त झाला. पण हा नरदेह कशासाठी प्राप्त झाला? ह्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून मुक्त होण्यासाठी हा जन्म प्राप्त झालेला आहे. पण आपण सगळी पापच करायला हवी. आता काय तीच हा जन्म भगवंताची भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. भगवंताची भक्ती केल्यानंतरच मोक्ष भेटतो. मोक्ष म्हणजे नंतर जन्म नाही. कोण म्हटलं ठरलेलं जाईन बाजू, ठरलेली बाजू आहे ना. म्हणून जीवन सुखी आणि समाधानी जगा. आपण आता सगळे असं ह्या गोष्टी बोलतो, पण असं कोण वागत नाही होय. ते हित आपण हावतोवर बोलतो. मग तेच घे. कसं आहे आता ह्या कलियुगात वारकरी बी जरा कमी आले म्हणजे विचित्र प्रकारच तयार झालेला आहे. चालूलाच आता ज्ञान कोणालाही देता येतंय, फक्त त्या ज्ञान म्हणजे जर आपण चांगलं सांगतोय मार्गावर कोण जात नाही. त्या जीवनात अंगीकार करत जात नाही नाही त्या मार्गाने. आपल्याहूनच विचार करायचा ना. आता इकडं आला म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणता, उद्या तुळजापूरला गेल्यावर आयराजा उद्या जाईल. उद्या जाय तू शेळी गेले कुठे तिकडलं येडा याच्या नावानं चांग बनलं तिकडं. म्हणजे माणूस देवाकडे, प्रकृती बदलते रे माणसाची. देव म्हणजे माणूस देवाकडे जाते. मला अडचण येऊ देऊ नको, माझं कल्याण कर, हा कल्याण कर. समाधान राहू दे, देव सुखी राहू म्हणते दे. तू आधी नीट राहा, मग मग तुला गोष्टी माझ्याकडे होतात. यायची गरज नाही. कर्म धर्म पहिलं वरी फेडायचं म्हणत होते, आता खालीच आता सगळं इथंच आहे. जागेवरच आहे. आणि लय म्हणजे वर्ष अखेर कसं मार्च एंडिंगला बँकेतलं क्लिअर करावं लागतं, तसं वर्षाच्या आत पापाची बी फेड लगेच आहे. झाले वरचं देवाचं काम ते ना आता भजन चालू झाले वाटतं. खाली ऍडजस्ट केले. मार्च एंडिंग वर्ष अखेर कसं हिशोब द्यावा लागते. तसं आपलं कर्माचा हिशोब. हा, कर्माचा हिशोब आपल्याला वर्षाला द्यावा लागणार आता इथून पुढे. वर्षाच्या आपण फक्त म्हणतो कर्म चांगलं पाहिजे, पण चांगलं कर्म कोण कर्म करत नाही चांगलं. कोण करत नाही. आता आपल्या जर कर्म चांगलं करायला कलीचा प्रभाव एवढा वाढलाय की माणसाच्या हातून किती जरी म्हणलं मी आता चांगलं कर्म करेन, पण ती कली करू देत नाही. होतच नाही. ते काय होते आता आपण इथून त्या वस्तू पस्तूर जास्त 3-4 जीव घेतो. मुंगी असेल काय असेल ते तर आहेच. ते चुकून ते होतं, अनावधानानं चुकून झालेलं जाऊन वेगळं मारतो. रे, पण जाणून बुजून हा. केलेलं त्याचं त्याला फळ ते भेटलं. संतावनी तपश्चर्या बसल्यावर एका जागेवर बसल्यावर त्या ह्याच्यात पनवेलमध्ये मठ आहे तू. हम्म. महाराज तपश्चर्याला बसलो होतं. बसलं गुडघ्या पाण्यात बसलं होतं असं. हम्म. गुडघ्यापासून खाल्लं पायाच माशाने खाल्लं, हम्म. तरी त्यांना जाणवलं नाही. हा, त्याला किती म्हणतात वर्ष महाराज. 1.5-2 वर्ष ते उठलंच नाही. ते नामच म्हणून करत बसलं. त्यांचा पुतळा आहे तिथे. आणि ते गगनगिरी महाराज पण सेम तसं स्टोरी त्यांची पण. असं पाय बुडवून बसलो होतं पाण्यात तपश्चर्या. पाय माशाने खाल्लं सगळं. गगनगिरी महाराजांचं मग ते पुण्याच्या पुढे आहे ना कुठं तर. पनवेलला, पनवेला हा तिकडेच. पनवेल मध्ये ते खोपोलीच्या जवळ. हा, हा, मी गेलतो की त्या मठात. मी बी जाऊन अशी नदी आहे तिथं पाताळगंगा म्हणून एक हा, नदी. ते- 12 नदी वाहते. हा, पाताळगंगा नावाची. 12 नदीला पाणी येते. वैशिष्ट्यचं तिथं ती तपश्चर्या करत बसलं. गुडघ्यापासून खाल्लं सगळं, पायच खाल्लं होतं माशाने, तरी त्यांना जाणवलं नाही. मग ती खरी भक्ती म्हणावं श्रद्धा. लागली. हाका मारली ती काय अनिकेत म्हणतोय कोण. हे कोण केलं असतं की? नाही बाज झालाय. हे बद बाबा पवार, हे बद बाबा करगावचा आहे का ना. बरोबर आहे. परगावचं नाव नाही माहिती म्हणून परगावच म्हणता येईल. हैबत बाबा तर म्हणते, पण ती समाधी पण आहे आळंदीला हैबत बाबांची. ते आठवत नाही. आपलं ते पूर्ण माहिती नाही तेवढं.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली रे त्याने असा विषय मांडला मग चार आपल्यासाठी चला जाऊ असं झालं होय हां तो कवा चालू केली ती मध्ये चालू ठेवली त्यांनी नंतर का म्हणजे किती वर्षांनी केली असेल संत विठ्ठलाच्या भेटीला आलं तेव्हापासून हे प्रथा पडली विठ्ठलाच्या भेटीला आलं मग ते तर त्याला वाऱ्याचं नाव पडलं वारी ते वाक्य वारी त्यांच्या आधी पण आहे बाबा एकनाथ महाराज नामदेव महाराज कोणाच्या अगोदर संतांच्या अगोदर तुकोबारा तुकाराम महाराज नंतर आहे. 500 वर्षानंतर तुकोबारायांची अवतार झाला. तुकाराम महाराज आता अलीकडे आहेत, 400 वर्ष 1600 मध्ये 400 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराजांच्या काळात हां आणि ज्ञानोबा आहे समकालीन संत. संत पांडुरंगाला भेटत पांडुरंग सावता बाबाला जाते ती भेटायला रिकामा झालाय मळ्यात सावता बाबाच्या हां ती सावतबाबाची माळ घालतो ज्ञानोबा आहे हुडकीत आलते नामदेव देवाला हुडकी घालते देवाला ती समकालीन संत होती ना. देव त्यांना भेटला नाही हृदयात देव ज्याला हृदयात गेला ना सावता बाबाच्या काम करता करता त्याने कुठे जागा नाही म्हणून असंच या देव खुरप्याने खुरप्याने येळा कापला हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल विजयाने छाती कापली रे खुरप्याने असं अरे बोलता बोलता कधी बोबडी वळत असते लोकांना एवढी हातारे बदलले खुरप्याने म्हणजे मला विजयानं खुरप कापलं म्हणायचं नव्हतं तर विजयाने छाती कापली असं मला म्हणायचं शब्दशः अर्थ घेतला लगेच शब्दचा अर्थ घ्यायचे ना कुठल्या गोष्टी पण त्या हाताखाली पडले धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर धरला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर ओ धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर दरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर बांधी खाना केला हृदय बांधी खाना केला विठ्ठल काकुळती आला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर ओम
ओम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला विठ्ठल काकुळती आला ओम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला ओम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला ओ दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर सोम शब्दाचा मारा केला सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला विठ्ठल काकुळती आला सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला हो दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर. आता तुम्ही तरुण वारकऱ्यांचं मन बघितले म्हणजे त्यांचं मतं बघितलेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी वयस्कर जे वारकरी आहेत ना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतो आणि ते तुम्हाला दाखवतो. टाटा, बाय बाय.